बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। मुंबईकरांचा आजचा मंगळवार अतिशय भयंकर असा मंगळवार ठरलाय। शुक्रवारपासूनच्या लॉंग वीकेंड नंतर आलेल्या सोमवारी पावसाने थैमान घातला आणि मंगळवारी दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर जास्तच वाढला। मुसळधार पावसाने आधीच लोकल ठप्प झाल्या होत्या सगळ्या आणि हार्बर, सेंट्रल, वेस्टर्न तिन्ही मार्गावरील लोकल जागीच थांबली। रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं। कुर्ला LBS मार्गावर इतकं पाणी होतं की अख्खी बस पाण्यात बुडाली। इतकंच काय तर वरळी BKCच्या ॲक्वा मेट्रोमध्ये सुद्धा पाणी पुन्हा एकदा गळती लागली होती। आणि हे सर्व कमी की काय तर दिवस संपता संपता भक्ती पार्क जवळ मोनोरेल अडकली। एकूणच आजचा दिवस मुंबईकरांसाठी न विसरता येणारा दिवस ठरला। तर सलग 2 दिवस झालेल्या पावसाने मुंबईसह राज्यभरामध्ये धुमाकूळ घातलेला आहे। ठिकठिकाणी पाणी साचलं, त्यामुळे लोकांची मोठी दैना उडाली। व्यावसायिकांचं मोठं नुकसान होतंय। ठाण्यातील गणेश मूर्ती कारखान्यामध्ये सुद्धा पाणी साचलं। बाप्पाच्या मूर्ती पाण्यात गेलेल्या दिसून आलं। मातीचे गणपती कालपासून पूर्णपणे वितळलेत। उभ्याच्या उभ्या ढासळल्यात मूर्त्या आणि अवघे 7 दिवस राहिलेत। काय करायचं तेही सुचत नाहीये। मुसळधार पावसाचा कहर। ठाण्यातील माजिवडा परिसर पाण्याखाली। गणेश मूर्ती कारखान्यात शिरलं नाल्याचं पाणी। बाप्पाच्या मूर्तींना मोठी झळ। गणेशोत्सव अवघ्या आठवड्यावरती आलाय। बाप्पाच्या आगमनाची आतुरतेनं आणि उत्सुकतेनं वाट पाहिली जाते। पण ठाण्यातील गणेश मूर्ती कारखान्यातले बाप्पा हे नाल्याच्या पाण्यात बुडालेले दिसतात। पाण्यात बुडालेले बाप्पा पाहून कारखान्यातल्या मूर्तिकारांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाहीये। ठाण्याच्या माजिवडा परिसरातील हा गणेश मूर्तीचा कारखाना। 2 दिवसांच्या जोरदार पावसानं या कारखान्यात नाल्याचं पाणी शिरलं। पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की काही सुचायला वेळच मिळाला नाही। 200 ते 250 मूर्ती असलेल्या कारखान्यातल्या 150 मूर्ती सध्या पाण्यात आहेत। पुढच्या बुधवारी बाप्पाचं आगमन होणार आणि इथल्या ऑर्डरच्या मूर्ती पाण्यात भिजल्या। शाडू मातीच्या मूर्ती तर विरघळू लागल्या। रात्री थोडं पाणी ओसरलं म्हणून गणपती वरती घेतले, तर आज सकाळी 7 वाजल्यापासून पाणी आलं। ते अचानक एवढं आलं की आम्हाला काही करायलाही सुचलं नाहीये। चारी बाजूने पाणी आतमध्ये आलं। तर काय करायचं हे आम्हाला विचारच पडलाय, कारण 7 दिवस राहिले। 7 दिवसात परत 150-200 मूर्त्या नाही घडू शकत। महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप स्थानिकांचा आहे। या संदर्भात वारंवार पाठपुरावा करून सुद्धा लक्ष दिलं जात नसल्याचा आरोप होतोय। नाला सफाई बरोबर झालेलीच नाही या भागामध्ये। नाला सफाई झाली नाहीये, कारण हा नाला जो आहे हा नाला पूर्ण वरपासून येतोय। सुभाषनगर, गांधीनगर येऊरपासून हा पाणी येतोय आणि येत्या इथं नाला आल्याच्या नंतर पुढे लोडामध्ये पुढे अरुंद केलेला आहे। तो एक टर्न मारून घेतलेला तो हायवे जातो, तिथे नाल्याची रुंदी कमी आहे। मी वारंवार त्याने तक्रार केली की बाबा हा रस्ता रुंद करा, तर ते रुंद करतच नाहीये। खरं तर गोकुळाष्टमी झाली की राज्यात बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू होते। बाजारपेठा सजतात, मंडळं सज्ज होतात, खरेदीचा उत्साह येतो। मात्र 2 दिवसांच्या पावसानं सगळी दैना उडाली आहे। बाजारपेठा ठप्प झाल्यात। ठिकठिकाणी बाप्पाच्या कारखान्यात पाणी शिरलंय। मूर्ती भिजल्यानं मूर्तिकार चिंतेत आहे। आता पावसामुळे आलेलं हे विघ्नहर्त्यानंच दूर करावं अशी प्रार्थना होतीये। प्रेम मोरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे। दरम्यान अंबरनाथ शहरातील 965 वर्ष प्राचीन असलेल्या शिवमंदिरालाही मुसळधार पावसाचा फटका बसला। पावसामुळे मंदिराच्या गाभाऱ्यात मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं। यामुळे संपूर्ण शिवलिंग पाण्यात बुडालंय। मंदिराच्या शेजारी असलेल्या बालधुनी नदीला या मुसळधार पावसामुळे पाण्याचा मोठा पूर आला आणि त्यानंतर ही सर्व परिस्थिती उद्भवली।
दरम्यान मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पाणी शिरल्यानं भक्तांना गाभाऱ्यात दर्शनासाठी बंदी घालण्यात आली होती. तर तिकडे साताऱ्यामधील धोम धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. वाईच्या गणपती मंदिरात कृष्णा नदीचं पाणी शिरलं. कृष्णा नदीपात्रामध्ये धरणाचे 5 बक्र दरवाजे उघडण्यात आले आणि 8,700 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे महागणपती मंदिर पाण्याखाली गेलं, तर गणपती बाप्पाची मूर्तीही पाण्याखाली गेली. तर वसईमध्ये पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुख्य रस्ते पाण्याखाली गेले. वसई पूर्वेतील मधुबन परिसराला चक्क नदीचं स्वरूप आलं. रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं, त्यामुळे स्थानिकांची मोठी तारांबळ उडाली होती. रस्ते पाण्याखाली गेल्यानं अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या. दुसरीकडे परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये देखील पाण्याचा फटका बसलेला आहे. पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे इथलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं. दरम्यान मुंबईमधील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची तब्बल 2 तासानंतर सुटका करण्यात आली आहे. चेंबूर भक्तिपाक दरम्यान मोनोरेलमध्येच ठप्प झालेली होती. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी झाल्यानं ही मोनोरेल एका बाजूनं झुकली होती. मुंबईत पावसामुळे लोकल सेवा ठप्प होती, म्हणून मोनोरेलला नागरिकांनी गर्दी केली आणि संध्याकाळी 6:15च्या सुमारास ही मोनोरेल बंद पडलेली. मोनोरेलमधील एसी बंद पडले होते, त्यामुळे अनेक प्रवासी आत गुदमरले. यानंतर MMRDA, अग्निशमन दल आणि महापालिकेकडून क्रेनच्या सहाय्यानं रेस्क्यू ऑपरेशन पार पडलं. या मोनोरेलच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. तर 500पेक्षा जास्त लोक या गाडीमध्ये अडकले होते. तब्बल 2 तासानंतर पहिला प्रवासी बाहेर पडला. सुटका झाल्यानंतर प्रवाशांनी त्यांचे भयावह अनुभव सांगितले. मृत्यूला जवळून पाहिल्याची प्रतिक्रिया या प्रवाशांनी दिली आहे. प्रवासी यावेळी त्यांचे अश्रू रोखू शकले नाही. तर मोनोरेलमध्ये एसी बंद पडल्यामुळं व्हेंटिलेशनची कोणती सुविधा नव्हती, त्यामुळे प्रवाशांचा श्वास गुदमरला होता. सुटका झाल्यानंतर धक्क्यातून सावरण्यासाठी प्रवाशांना बराच वेळ लागला. तर ही मोनोरेल नेमकी कशी आणि कोणत्या वेळी अडकली होती त्याचा घटनाक्रम आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. संध्याकाळी 5:45ची वेळ होती. संत गाडगे महाराज चौक स्टेशनहून चेंबूरकडे ही मोनोरेल निघाली आणि त्यानंतर 6:09 वडाळा स्टेशनला ही मोनोरेल पोहोचली. मग वडाळा स्टेशनवर प्रवाशांची तोबाग गर्दी झाली आणि मोनोरेल्वेतील गर्दी रोखण्याचा प्रयत्न यानंतर कर्मचाऱ्यांनी केला. मात्र गर्दी जास्त होती, सर्वांना घरी जायचं होतं, त्यामुळे एक एक करून प्रवासी आतमध्ये शिरले आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी मोनोरेल्वेमध्ये चढले. मोनोरेल्वेची क्षमता आहे 104 टन प्रवासी वाहून नेण्याची. मात्र आज या ट्रेनमध्ये चढले 109 टन वजनाचे प्रवासी आणि जवळपास 6:13 वजन जास्त झाल्यानं मोनोरेल्वे झुकली. भक्तिपाक स्टेशनलगत बंद पडलेली होती ही मोनोरेल. त्यानंतर दुसऱ्या मोनोच्या मदतीनं ही बंद पडलेली मोनो खेचण्याचा प्रयत्न झाला, पण या मोनोरेलमध्ये वजन जास्त होतं, प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त होते, त्यामुळं तो प्रयत्न अपयशी ठरला. तर मोनोमधील प्रवाशांच्या सुटकेसाठी अग्निशमन दलाची ही मदत घेण्यात आली. क्रेन सुद्धा बोलावण्यात आलं. क्रेनच्या मदतीनं प्रवाशांच्या सुटकेचा प्रयत्न झाला. मोनोरेल्वेतील एसी बंद पडले होते, त्यामुळे प्रवासी आतमध्ये गुदमरत होते. अडकलेल्या मोनोरेल्वेमधील प्रवासी हे अस्वस्थ झाले होते. आता पुढे नेमकं काय होणार, कशा पद्धतीनं बाहेर काढलं जाणार याचा विचार करून त्यांचा जीव टांगणीला लागला असेल. तब्बल 1.5 तासानंतर प्रवाशांनी मोनोरेल्वेची काच फोडली आणि त्यानंतर तिथं उपस्थित असलेले जे पथकं होती, जे टीम होते, त्यांच्याकडून या सर्वांना बाहेर काढण्यात आलं. मध्ये काय स्थिती होती, तुम्हाला भीती वगैरे वाटत होती? आतमध्ये भयानक स्थिती होती. लोक एकदम घाबरली होती, कारण ही गाडी टील झालेली होती. आता तुम्ही बघू शकता गाडी कशा प्रकारे टील झाली. हे कधीही बॅलन्स लूज करू शकते. आम्ही प्रवाशांना आत कसं सांभाळलं ते आम्हालाच माहिती आहे. तुम्ही आतले व्हिडिओ बघाल, तुम्हाला जे CCTV भेटेल, ॲक्सेस भेटेल, तुम्ही बघा त्याच्यामध्ये काय परिस्थिती आतली. तुम्ही अत्यवस्थ झालं होतं, कोणाची तब्येत? एक लेडीज झालेली, त्यांना त्यांनी घेतलंय हॉस्पिटलमध्ये, वाटतं ॲडमिट केलं बहुतेक, घेऊन गेलेलं आहे. अच्छा. आणि कुठे मोनो नेमकी कुठून कुठे जात होती? ही मोडो MT आम्ही पकडली. वडाळ्याला भरपूर गर्दी, भीषण गर्दी झालेली, कारण ट्रेनची वाहतूक स्थगित झालेली. त्यामुळे त्याच्यानंतर आम्ही त्याच्या पुढच्या स्टॉपमध्ये पकडली. तिकडनं मग पुढे येताना इकडे जेव्हा टर्निंग येत होती ना, तेव्हा ती वाटतं रुळवांना बहुतेक थोडी सटकली, त्याच्यामुळे ते सगळं गडबड झालेली दिसते. पण त्यावेळेला काही झटका वगैरे बसला होता किंवा आतमधलं वीज कनेक्शन कट झाले? हो, वीज कनेक्शन गेलं होतं. आणि ही सगळी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे की ह्यांनी काय काम केलं आहे. ह्यांनी प्री मान्सून काहीतरी अभ्यास केला असेल याचा, आणि किती कोटी रुपये खर्च झाले त्याच्यावर अभ्यास व्हायला पाहिजे, त्याच्यावर जाच बसायला पाहिजे. जेवढ्या लोकांचा जीव ह्यांनी, कमीत कमी 400-500 प्रवासी होते, ह्यांनी ओव्हरलोडही घेतले.
मग ते ह्यांचे माणसं का उभे नव्हते तिकडे, किंवा कॉन्स्टेबल का नव्हते की एवढीच माणसं जायला पाहिजे, तुम्ही एवढीच कॅपॅसिटी आहे. दरम्यान या मोनोरेल दुर्घटनेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी प्रेम मोरे यांनी. मोनोरेल बंद झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली ही वस्तुस्थिती आहे. आणि आज पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे हार्बर लाईन बंद होती आणि हार्बर लाईन बंद झाल्यामुळे मोनोरेलकडे प्रवासी वळले आणि मोनोरेल देखील ओव्हर क्राऊड झाली अशी प्राथमिक माहिती माझ्यापर्यंत आली. आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने ही कॅपॅसिटी जी आहे मेट्रोची आणि मोनोरेलची याच्यात फरक आहे. अर्ध्यापेक्षा निम्म्यापेक्षा कमी मोनोरेलची कॅपॅसिटी असते आणि त्यामुळे जी काही पॉवर त्याची ब्रेकडाऊन झाली आणि ती टिल्ड झाली अशा प्रकारची माहिती मला अधिकाऱ्यांनी दिली. आता या सर्व ज्या काही टेक्निकल फॉल्ट असतील, जे काय असेल त्याची चौकशी होईल, परंतु त्याच्यावर पुढचे जे काही प्रक्रिया होईल, कारवाई होईल, ते हा पुढचा भाग झाला. पण आत्ता सुरुवातीला पहिल्यांदा आपल्याला जे मोनोरेलमध्ये जे पॅसेंजर आहेत, प्रवासी जे फसलेले आहेत, त्यांना बाहेर काढणं, त्यांची सुटका करणं, त्यांना सुरक्षित बाहेर काढून घरी पाठवणं याला प्राधान्य आम्ही दिलंय. म्हणून मुंबई महापालिकेचे आयुक्त, त्याचबरोबर त्यांची टीम, त्याचबरोबर MMRDची टीम सगळी जागेवर स्पॉटवर त्या ठिकाणी आहे. फायर ब्रिगेड आहे, रेस्क्यू टीम आहे आणि त्यांना जवळपास निम्म्यापेक्षा जास्त लोकांना सुरक्षित बाहेर काढलेलं आहे.